नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहरातील वांगी रोड परिसरात असलेल्या अपनानगर भागातील हनुमान मंदिराची तोडफोड करून मूर्ती हे कचऱ्याच्या गाडीतून नेल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला होता. या प्रकारामुळे तमाम हिंदू बांधवांच्या भावना या दुखावल्या असून सकल हिंदू समाजाच्या वतीनं महापालिका आयुक्तांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराचा त्यांना जाब विचारण्यात आला. हा सर्व प्रकार आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी भेटीदारांना स्पष्ट केलं. दरम्यान आगामी काळातील सण लक्षात घेता हिंदू बांधवांनी शांतता बाळगावी आणि 20 एप्रिलनंतर हनुमान मंदिर आणि मूर्ती तसेच पंचशील ध्वजाबाबत सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. या सर्व आंदोलनानंतर आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांना जाब विचारण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव एकत्र आले होते. आज दिनांक 25 मार्च बुधवारी झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना शिंदे सेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे म्हणाले, काय झालंय हे महानगरपालिकेनं जे धनास्पद असं कृत्य या ठिकाणी केलं, त्या अनुषंगानं काल आम्ही सर्व या ठिकाणी विचारण्यास आलो असता या ठिकाणी कोणीही नव्हतं महानगरपालिकेच्या प्रशासनाचं. त्या आज कमिशनर आज आयुक्त आले. आयुक्तांना विचारलं की त्या ठिकाणी मंदिर का काढण्यात आलं, झेंडा का काढण्यात आला. बरं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणताही तेढ नसताना तुम्ही मंदिर काढलं आणि त्यासोबतच मूर्ती जी आहे ती मूर्ती या ठिकाणी मूर्तीची विटंबना केली आणि झेंडा काढला, झेंड्याचा अपमान केला. या अनुषंगानं आज आम्ही सर्वजण परभणीकर म्हणून या ठिकाणी एक शांतता अबाधित ठेवण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो. आणि आयुक्तांनी सांगितलं की ही जी काही चूक झालेली आहे ही आमच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकडून झालेली आहे. निश्चित या चुकीची दुरुस्ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. असं कारवाई तर करायचीच आहे. कर्मचाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. यावेळी नगरसेवक डॉक्टर केदार खटिक, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, मुकिंद खिल्लारे, रामदेव ओझा, बाळासाहेब जाधव, राजकुमार भांबरे, अनंत पांडे, गीता सूर्यवंशी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परभणी शहरातील वांगी रोड परिसरात असलेल्या अपनानगर या भागात बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रतीक असलेल्या पंचशील ध्वजाचे देखील महापालिका कर्मचाऱ्यांकडून विटंबना करून ध्वज फाडून टाकण्यात आला. या बाबीचा संताप व्यक्त करत आंबेडकरी समाजातील नागरिकांनी आज महापालिकेवर हल्लाबोल केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या काही दिवसावर असताना अशी घटना घडल्यानं सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आशिष वाकोडे यांनी यावेळी व्यक्त केली. पंचशील ध्वजाचा अवमान झाल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी प्रशासनानं पुन्हा त्या ठिकाणी सन्मानपूर्वक ध्वज लावावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवा नेते आशिष वाकोडे यांनी दिला आहे. यावेळी रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भराडे, राहुल घनसावंत, सुनंदा सोनकांबळे, हर्षवर्धन काळे, गौतम धबाले, अविनाश आंबोरे आदींनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. यावेळी बोलताना युवा नेते आशिष वाकोडे म्हणाले, आमची आताच भेट झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की जो ध्वज तुम्ही काढलेला तो सन्मानपूर्वक त्याच ठिकाणी लागला पाहिजे. म्हणजे मंदिर पण ज्या ठिकाणी तुम्ही काढले ते सुद्धा त्या ठिकाणी लागलं पाहिजे. उद्या रामनवमी आहे, परवा येणार सण आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर या शहरात शांतता राहिली पाहिजे. त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की 20 तारखेला म्हणजे हे सगळे सण झाल्यानंतर या घटनेसाठी काहीतरी मार्ग काढून दोन्ही आमचा पंचशील ध्वज आणि त्या ठिकाणची जी मूर्ती आहे त्या ठिकाणी लावण्यात येईल. त्यांनी आम्हाला असं आश्वासन, लेखी आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं. शेतकरी महान सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं आहे. एकूण 89 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 1798.78 कोटी रुपयाचं वितरण करण्यात आलं आहे.
विधानभवन मुंबई येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8वा हप्ता वितरण समारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाराव भुसे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8व्या हप्त्यात जिल्हानिहाय रक्कम हे वितरित करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यासाठी 49.79 कोटी रुपये हे वितरित करण्यात आले आहेत. परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीरामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त पंचवटवृक्षाच्या सानिध्यात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या तीर्थक्षेत्र जागृत हनुमान रोकडोबा देवस्थान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, संगीत तुलसी रामायण कथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 26 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. 2 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं होणार आहे. तसेच तुलसी रामायण कथेचे निरूपण हरिभक्तपरायण रामायणाचार्य सूर्यभान महाराज आवलगावकर हे करणार आहेत. या धार्मिक सोहळ्यात परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन संस्थानांकडून करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यातील निवडणूक डाटा एंट्री ऑपरेटरनी आपल्या अपुऱ्या मानधनामध्ये वाढ करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागील 10 ते 12 वर्षापासून विविध तांत्रिक आणि निवडणूक कामे पार पडूनही मिळणारं मानधन अत्यंत कमी असल्यामुळं उदरनिर्वाह कठीण झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. जानेवारी 2026 पासून मानधन न मिळाल्याने आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे. किमान 30,520 रुपये प्रतिमाह मानधन आणि थकीत तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी वसीम पठाण, साळवे, घाडगे, शेख, MS वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.